जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, अखेर 1 महिन्याच्या उशिरानं फळपीक विमा योजना राबवण्यासाठीचा जी आर निर्गमित करण्यात आला. 2026-27 या वर्षामध्ये 1 वर्षाच्या कालावधीकरता मृग बहार आणि आंबिया बहार ही फळपीक विमा योजना राबवायला शासनाच्या माध्यमातून मंजुरी दिलेली आहे. आणि 27 जून 2026 रोजी याच्या संदर्भातील एक जी आर निर्गमित करण्यात आलाय, ज्याच्यामध्ये हळद आणि अंजीर या पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे. आंबिया बहारमध्ये जवळजवळ 12 फळ पिकासाठी आणि मृग बहारमध्ये जवळजवळ 10 फळ पिकासाठी ही फळपीक विमा योजना राबवली जाणार आहे. आणि याचा 28 ते 29 मेच्या दरम्यान जो जी आर येणं अपेक्षित होतं, हा आता 27 जून रोजी घेण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे याच्या अंतर्गत फळपीक विमा भरण्याच्या तारखा असतील किंवा त्या फळपीक विमा भरायला सुरू होण्याच्या तारखा असतील, याच्यामध्ये बदल होतील. त्याच्या संदर्भातील एक सेपरेट प्रेस नोट कृषी विभागाच्या माध्यमातून काढली जाईल. मात्र धोके कोणते समाविष्ट करण्यात आलेले आहेत, याच्यासाठी किती हप्ता भरावा लागणार आहे, कोणत्या फळ पिकाला कोणत्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे, हे सर्व मात्र या जी आरच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर ज्या महसूल मंडळामध्ये जे फळ अधिसूचित करण्यात आलेले आहे त्याच फळपिकासाठी शेतकऱ्यांना फळपीक विमा भरता येणार आहे. याच्यामध्ये कर्जदार शेतकऱ्यांना आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपामध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ॲग्रिस्टॅक फार्मर आयडीच्या आधारेच शेतकऱ्यांना हा फळपीक विमा भरता येणार आहे. याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी असेल किंवा कुळानं भाडेपट्ट्यानं केलेली जमीन असेल, अशा शेतकऱ्यांना देखील हा फळपीक विमा भरता येणार आहे. याच्यामध्ये एक महत्वाचा असा बदल हा करण्यात आला आहे की जर एका तालुक्यामध्ये 500 पेक्षा जर जास्त विम्याचे अर्ज आले तर त्या ठिकाणी विमा कंपनी रिमोट सेन्सिंगनं फळबागेची पडताळणी करेल. आणि 500 पेक्षा जर कमी अर्ज आले तर त्या ठिकाणी कृषी विभागाच्या मदतीनं क्षेत्राची पडताळणी केली जाणार आहे. आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना जो हप्ता भरायचा आहे तो हप्ता याच्यामध्ये कमीत कमी क्षेत्र फळपीक विमा भरण्यासाठी कोकणासाठी 10 गुंठ असणार आहे आणि इतर जे क्षेत्र असेल त्यासाठी 20 गुंठ असणार आहे. या अधिसूचित फळपिकापैकी एक फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावरती एका हंगामामध्ये फळपीक विमा भरता येणार. जसं डाळिंब असेल तर डाळिंबाला मृग बहारला भरला तर आंबिया बहारला भरता येणार नाही, आणि आंबिया बहारला भरला तर मृग बहारला तो नसणार आहे. अशा प्रकारे फळपीक विमा भरण्यासाठीचे निकष दिलेले आहेत. याच्यामध्ये द्राक्ष आणि डाळिंब या फळपिकाचा पीक विमा भरण्यासाठी बाग 2 वर्षाची असावी. संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरू, अंजीर यासाठी 3 वर्ष, लिंबूसाठी 4 वर्ष, आंबा, चिक्कू, काजू, सुपारी 5 वर्ष आणि नारळासाठी 7 वर्ष. या वर्षाची जी काही माहिती याच्यासाठी फळबाग लागवडीची जिओ टॅगिंग छायाचित्र ही विमा पोर्टलवरती अपलोड करणं बंधनकारक असणार आहे. आता याच्यामध्ये जोखमीच्या बाबी दिलेल्या आहेत की कोणत्या कालावधीमध्ये कोणत्या फळासाठी जोखीम असेल आणि त्याच्यासाठी किती फळपीक विमा दिला जाणार आहे. संत्रा कमी पाऊस पावसाचा खंड 1 लाख रुपये, मोसंबी कमी पाऊस पावसाचा खंड 1 लाख रुपये, पेरू कमी पाऊस पावसाचा खंड जास्त तापमान याच्यासाठी जवळजवळ 70,000, चिकूसाठी 70,000 रुपये, डाळिंब पावसाचा खंड जास्त पाऊस त्याच्यासाठीचा कालावधी दिलेला आहे जास्तीत जास्त 1,60,000 रुपये, लिंबू 80,000 रुपये, सीताफळ 70,000 रुपये, द्राक्षासाठी पाऊस आर्द्रता किमान तापमान 3,80,000 रुपये प्रति हेक्टरचा हा दर आहे. हळद पावसाचा खंड कमी पाऊस अवेळी पाऊस जास्त तापमान 1,80,000 रुपये. याच्यामध्ये आता हळदीचा समावेश करण्यात आलेला आहे, अंजिराचा समावेश करण्यात आलेला आहे. हळदीला 1,80,000 रुपयाचा प्रति हेक्टरचा पीक विमा असणार आहे आणि जवळजवळ शेतकऱ्यांना 9,000 रुपयाचा हप्ता भरावा लागणार आहे. याच्या अंतर्गत पुन्हा जी महसूल मंडळं समाविष्ट केली जाणार आहेत त्याची माहिती दिलेली आहे. शेतकऱ्यांना 5% पर्यंतचा जो काही हप्ता असणार आहे तो याच्यामध्ये भरावा लागणार आहे. त्याचं दरपत्रक सुद्धा या जी आर सोबत जोडण्यात आलेलं आहे. ज्या फळपिकाखाली कमीत कमी 20 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असेल अशी महसूल मंडळं त्या फळपिकासाठी समाविष्ट करण्यात आलेली आहेत. आता याच्यामध्ये जळगावमध्ये बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी, सिंधुदुर्ग वर्धामध्ये एआयसी ऑफ इंडिया आहे, रत्नागिरी, नाशिक, लातूरसाठी बजाज जनरल आहे, सोलापूर, ठाणे, पुणे, अकोलासाठी एआयसी, अहिल्यानगर, रायगड, परभणी, धाराशिव, धुळे एआयसी, जालना, नांदेड, वाशिम, सातारा एआयसी, छत्रपती संभाजीनगर, बीड, नंदुरबार, अमरावती, पालघर, यवतमाळ आणि बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, कोल्हापूर, नागपूर, सांगली इफ्को टोकियोच्या माध्यमातून हा फळपीक विमा भरला जाणार आहे. आता याच्यामध्ये जे वेळापत्रक दिलेले ते जी आर काढताना अधिकारी झोपेत असतात अशा पद्धतीने हा जी आर काढलेला आहे आणि अशा प्रकारे वेळापत्रक दिले. कारण 27 जूनला हा काढण्यात आलेला जी आर आणि याच्यामध्ये संत्रा, द्राक्ष, पेरू, लिंबू, हळद या पिकासाठीची शेवटची तारीख 14 जून दिलेली आहे, जी बदलली जाईल. त्याच्या संदर्भातील सेपरेट प्रेस नोट काढली जाईल. आता याच्यामधल्या तारखा आपण जी आर आल्यानंतर पाहणार आहोत. आता याच्यामध्ये बोगस पीक विमा प्रकरणं मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. तशी जर प्रकरणं दिसून आली तर काय कारवाई केली जाणार याच्याबद्दलची याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. नुकसान भरपाई वितरित करण्यासाठीची किंवा निश्चित करण्यासाठीची जी काही कार्यपद्धती असेल ती सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे की कशा प्रकारे ट्रिगर लागू होतील
आणि ट्रिगर लागू झाल्यानंतर त्याची कोणत्या दराने ती नुकसान भरपाई दिली जाणार आहे. याच्या अंतर्गत जर तक्रारी असतील तर त्या तक्रार निवारण समितीसाठी कोण जबाबदार असणार, त्याच्या जबाबदाऱ्या याच्यात दिलेल्या आहेत. याचप्रमाणे याची अंमलबजावणी केली जात असताना पुढे याच्यामध्ये कशा कशा प्रकारे केली जाईल याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. कर्जदार शेतकरी, बिगर कर्जदार शेतकरी किंवा पीक विमा कंपन्या यांनी काय काय आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या या GRच्या माध्यमातून देण्यात आलेले. आता याच्यामध्ये एक महत्वाचं असं आहे ते म्हणजे शेतकऱ्यांना जो हप्ता भरावयाचा आहे त्या हप्ता भरावयाची माहिती आणि कोणत्या महसूल मंडळामध्ये कोणत्या फळपिकाचा पीक विमा शेतकऱ्यांना उतरवता येणार याचे चार्ट सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. जसं आपण जर पाहिलं तर उदाहरणार्थ मृग बहारसाठी जळगाव जिल्हा या ठिकाणी दिलेला आहे. तर जळगाव जिल्ह्यातील 40 गाव महसूल मंडळ, त्यातली बहाळ आणि मेहणबारे हे चिकूसाठी, अशा प्रकारे कोणतं महसूल मंडळ कोणत्या फळासाठी पीक विमा भरता येणार आहे याच्याबद्दलची त्याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. आता उदाहरणार्थ समजा याच्यामध्ये जळगावमध्ये हळद, तर जळगावमध्ये हळद या पिकाचा पीक विमा भरण्यासाठी यावल तालुक्यातील भालोद, फैजपूर आणि साखळी ही 3 महसूल मंडळं देण्यात आलेली आहेत. मुक्ताईनगर मधील मुक्ताईनगर, अंतोले अशी महसूल मंडळं देण्यात आलेली आहेत. तर आपल्या महसूल मंडळाचा त्या फळासाठी समावेश आहे का हे पाहून आपल्याला ते त्या फळ पीक विमा भरता येणार आहे. आता याच्यासाठीचे चार्ट हे आंबिया बहार आणि मृग बहार या दोन्ही बहारासाठी देण्यात आलेले आहेत. आता याचबरोबर याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना फळ पीक विम्याचा जे काही हप्ता भरायचा आहे तो हप्ता किती असणार याची रक्कम सुद्धा या GRच्या माध्यमातून चार्टमध्ये देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता शेतकऱ्यांना भरावयाचा हप्ता, त्याच्यासमोर राज्य सरकारच्या माध्यमातून त्यावरती दिला जाणारा हप्ता, केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला जाणारा हप्ता, एकूण हप्ता आणि त्याच्यापैकी शेतकऱ्यांच्या वाट्याला जी येणारी रक्कम आहे ती रक्कम या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि जी रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वाट्याला येणार आहे ती रक्कम शेतकऱ्यांना याच्यामध्ये हप्ता म्हणून भरावी लागणार आहे. आता आपण हळदीचं जर उदाहरण पाहिलं तर हळदीला प्रति हेक्टर शेतकऱ्यांना जवळजवळ 9,000 रुपयाचा हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजे खूप मोठी रक्कम शेतकऱ्यांना याच्यामध्ये भरावी लागणार आहे. याचप्रमाणे डाळिंब असेल, चिक्कू असेल, मोसंबी असेल, संत्रा असेल, पेरू असेल, अंजीर असेल या पिकासाठी सुद्धा शेतकऱ्यांना किती हप्ता भरायचा हे या ठिकाणी दाखवण्यात आले. उदाहरणार्थ आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पेरू या पिकाचा जर फळपीक विमा भरायचा असेल तर शेतकऱ्यांना जवळजवळ 2800 रुपये हेक्टरी एवढा हप्ता भरावा लागणार आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा केंद्र आणि राज्य शासनाचा हप्ता नाहीये त्याच्यामध्ये. समजा जालन्यामध्ये जर मोसंबीचा भरायचा असेल तर शेतकऱ्यांना कमीत कमी 5,000 रुपयाचा हप्ता हा प्रति हेक्टर भरावा लागणार आहे, ज्याच्यामध्ये 7,000 एकूण रक्कम आहे, त्यात केंद्र सरकार, राज्य सरकार 1,000 आणि शेतकऱ्याचा 5,000 रुपये असणार आहे. साताऱ्यामध्ये हळदीचा भरायचा आहे तर आपण पाहू शकता 1,800 रुपये सरकारचे आणि 9,000 रुपये शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत. अशाच प्रकारे आता हिंगोलीमध्ये हळद जर आपण पाहिलं तर 9,000 रुपये, म्हणजे हळदीला सगळीकडे 9,000 रुपये एवढा आहे. डाळिंबाचा असेल तर साधारणपणे 8,000 रुपये प्रति हेक्टर एवढा हप्ता भरावा लागणार आहे. याचबरोबर या फळाच्या बाबतीत जे काही धोके आहेत, ट्रिगर आहेत, कोणत्या कालावधीमध्ये कोणता ट्रिगर आणि तो ट्रिगर लागण्यासाठीची व्याख्या, म्हणजे समजा कमी तापमानाचा जर ट्रिगर असेल तर त्या कोणता जो कालावधी दिला असेल, समजा एक आपण मृग बहारचं पाहिलं तर जी तारीख दिलेली असेल या ट्रिगरसाठी त्या तारखेच्या दरम्यान त्या भागामध्ये कमी तापमान असेल, जास्त तापमान असेल, अतिवृष्टी असेल, याच्यासाठीचा ट्रिगर त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता उदाहरणार्थ याच्यामध्ये आपण जर पाहिलं सीताफळ, तर सीताफळासाठी पावसाचा खंड 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर, मग या कालावधीमध्ये पावसाचा 15 दिवसाचा खंड असेल तर त्याला किती नुकसान भरपाई दिली जाईल, 20 दिवसाचा खंड असेल तर किती नुकसान भरपाई असेल, 25 दिवसाचा खंड असेल तर किती नुकसान भरपाई असेल, अशा वेगवेगळ्या नुकसान भरपाई याच्यामध्ये निश्चित करण्यात आलेल्या आहेत. आता डाळिंबाचं उदाहरण घेतलं आपण, पावसाचा खंड तर 20 दिवसासाठी 21,000, 21 ते 25 दिवसासाठी 25,000, 25 दिवसापेक्षा जास्त असेल तर 50,000, अशा प्रकारे हे. आणि याच्यामध्ये खंड म्हणजे काय तर 2.5 मिलीमीटरपेक्षा कमी जर पाऊस पडला तो पावसाचा खंड समजण्यात येणार. अशा प्रकारची सर्व माहिती या GRच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आणि याच्या अंतर्गत अधिसूचित केलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अधिसूचित केलेल्या फळासाठी आता पीक विमा भरता येणार आहे. आता याचे 1 जुलैपासून अर्ज सुरू होतील, त्याच्याबद्दलची जी काही अपडेट येईल, याच्या संदर्भातील शेवटच्या तारखा वगैरे जे काही डिक्लेअर केल्या जातील त्याच्याबद्दलचा अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.